वडा सांबार म्हटलं की मला कॉलेजच्या कॅन्टीनची आठवण येते. तर आज आपण बनवूया मस्त असा वडा सांबार. वडा सांबारसाठी लागणारे बटाटे मी स्वच्छ असे 2-3 पाण्यात धुवून घेतले. कुकरला लावून घेऊया आता. थोडंसं पाणी टाकून मी त्याच्या 2-3 शिट्ट्या करून घेणार बारीक गॅसवर. बटाटे शिजतायत तोपर्यंत आपण इथं सांबारसाठी 1 वाटी तूर डाळ, 1 वाटी मसूर डाळ स्वच्छ धुवून 2-3 पाणी चांगले स्वच्छ धुवून घेऊया. त्यात थोडं पाणी, हळद, हिंग, कांदा आणि टोमॅटो घालून ते कुकरला लावून घेऊया. त्याच्यातच मी चिंच आणि गूळ वाटीत घालून शिजवून घेणार. त्याच्या पण आपण 2 शिट्ट्या घेऊया करून. आता वड्यासाठी मिरची, 4-5 मिरच्या, थोडंसं आलं आणि लसूण आणि थोडंसं जिरं घालून त्याचं एक वाटण तयार करून घेणार. जास्त पण बारीक नाही करायचं. इथं आपण 2 वाट्या बेसन, 1 वाटी तांदळाचं पीठ, थोडासा सोडा, चवीपुरतं मीठ, थोडीशी हळद आणि थोडंसं लाल तिखट घालून लागेल असं पाणी घालून मी त्याचं पातळ असं बॅटर, जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही, बॅटर बनवून घेते. थोडं थोडं पाणी घालून पातळ असं बॅटर बनवून घेतलं. आता आपण हे झाकून ठेवूया. तोपर्यंत बटाटे शिजलीत का बघूया. बटाटे शिजलेत, त्याची आपण साल काढून स्मॅशरने आपण स्मॅश करून घेऊया चांगले. जास्त पण बारीक नाही करायचे. थोडे असे त्याच्यात थोडेसे मोठे लहान बटाटे राहिले पाहिजे. यासाठी कढईत थोडंसं तेल टाकते. त्याच्यात थोडीशी मोहरी तडतडली की जिरे टाकूया. त्याच्यातच थोडासा कढीपत्ता, कढीपत्ता टाकला की त्याच्यात टाकूया आपण थोडीशी मगाशी बारीक केलेली मिरची, आलं, मिरची, लसूण हे चांगलं परतून घेतलं की त्यात टाकूया आपण थोडीशी हळद, थोडीसं हिंग. हे चांगलं आपण परतून घेऊया. चवीपुरतं मीठ टाकूया थोडंसं. आणि हा मसाला आपण मगाशी बटाटा स्मॅश केला त्यात टाकून घेऊया. असं सगळं पुसून घेऊया मसाला. कढई पुसून घेतली सगळी बटाटा थोडासा टाकून. आता ह्यात आपण टाकूया चवीपुरतं मीठ. आपण मसाल्यात मीठ टाकलेलं तर वाटतं परतले तेव्हा, त्यामुळे चवीपुरतं मीठ टाकायचं. भरपूर अशी कोथिंबीर टाकूया आणि हे सगळे एकत्र हाताने मिक्स करून घेऊया. आणि ह्याचे छोटे छोटे असे वडे तयार करून घेऊया. सगळे वडे तयार करून घेतले. सांबारची डाळ शिजली का बघूया. गूळ आणि चिंच चांगली शिजली आहे, डाळ पण चांगली शिजली आहे. ते पळीने थोडंसं मी असं बारीक करून घेते त्याला. गॅस पेटवून पातेलं ठेवलं. त्याच्यात टाकूया तेल. तेलमध्ये टाकूया मोहरी, थोडंसं जिरं, कढीपत्ता, थोडीशी हळद, आपला घरचा काळा मसाला टाकूया.
त्यानंतर टाकूया थोडंसं लाल तिखट आणि सगळ्यात शेवट टाकूया आपला सांबार मसाला. 1 चमचा सांबार मसाला घातला. हे चांगलं परतून घेऊया. हे परतलं की त्यात आपण शिजवलेली डाळ टाकून घेऊया आणि लागेल असं पाणी. हे चांगलं परतून पाणी घालून चांगलं त्याच्यात टाकूया चिंच गुळाची पाणी आणि चांगलं हलवून घेऊया. त्यात टाकूया आपण चवीपुरतं मीठ, थोडीशी कोथिंबीर आणि हे चांगलं परत हलवून घेऊया. आणि मोठ्या गॅसवर 5 मिनटं आणि बारीक गॅसवर 10 मिनटं अशी चांगली उकळी आणून घेऊया. आणि आपलं सांबार मस्त तयार झालं. आता आपण वडे तळून घेऊया. त्यासाठी कढई गरम करत ठेवते. त्यात टाकूया तेल. तेल गरम झालं की त्यात आपण वडे सोडून घेऊया. असे मी वडे सोडून घेतले आणि छान असे तळून घेतले. वरती मस्त क्रिस्पी होईपर्यंत दोन्ही बाजूने छान असे तळून घेतले. त्याचा कलर थोडासा चेंज व्हायला लागला. मस्त दिसतात. असे छान तळून घेतले मी वडे. कलर पण बदलले वड्यांचा, मस्त दिसतात. आता आपण वडे काढून घेऊया. छान दिसतात, क्रिस्पी. असेच सगळे वडे मी तळून घेतले. एका प्लेटमध्ये सांबर, त्याच्यात वडे, वरून मस्त असा बारीक चिरलेला कांदा, थोडीशी कोथिंबीर, लिंबू आणि कांदा देऊया. आता दीदी आराध्याला विचारूया आपण कसं झालंय वडा सांबर. छान झालंय. छान झाले खूप. आणि असेच नवीन नवीन रेसिपीज पाहण्यासाठी लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.